उभाटा गटाच्या प्रवक्त्यांना वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न गेल्या 2 दिवसात केलेला आहे। उभाटा गट नाही तर उभाटा गटाचे प्रमुख म्हणजे उभाटा गट शरद पवार हा एक नवीन गट आता तयार झालेला आहे। मी हे यासाठी सांगितलं की जेव्हा आम्ही उठाव केला होता त्यावेळेला शरद पवार साहेब यांनी अमित शहाकडे आम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्या, आम्ही तुमच्याबरोबर येतो अशा पद्धतीचा प्रस्ताव हा दिला होता। आपल्याला सर्वांना माहिती आहे जेव्हा हा उठाव झाला त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी भाग पाडणं हा सुद्धा त्यांच्या एक राजनीतीचा एक भाग होता, कूटनीतीचा एक भाग होता आणि त्याला सर्वस्वी जबाबदार त्या उभाटा गटातले जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेली चांडाळ चौकडी होती। राजीनामा का द्यायचा, राजीनामा का घ्यायचा, तर त्यांना इमोशनल करून एकदा राजीनामा घेतला की तुम्ही राजीनामा दिल्यामुळे आम्ही आता भाजप सोबत जातोय असा एकंदरीत चित्र निर्माण करण्याचा प्रकार होता। परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला अमित शहा साहेबांनी यांना स्पष्टपणे नकार दिला होता। शिवसेनेने जो उठाव केलेला आहे, पहिली आमची कमिटमेंट त्यांच्याशी आहे, आम्ही त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन करू। तरीही यांचा आग्रह हा असा होता की 2/3 जर मेजॉरिटी झाली नाही तर आमच्या सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पत्र तयार आहे, तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही सत्तेमध्ये सहभागी होऊ। हे असं सर्व राजकारण शरद पवार साहेबांनी त्याच वेळेला केलं होतं आणि त्याला सपोर्टिंग ॲक्टर हे संजय राऊत सारखे लोक होते। तुम्ही आजही पाहिलं तर उभाटा गट फोडण्यामागे किंवा उभाटा गटाचे तुकडे करण्यामागे संजय राऊत आणि त्यांचा सगळा चमू आहे। महाराष्ट्राला माहिती संजय पवार कुणाचा माणूस असं जर साधा प्रश्न कुणालाही विचारला तर ते सांगतील शरद पवारांचा। आजूबाजूला असलेले लोक कोण आहेत, एक दृष्टिकोन जर त्याच्याकडे टाकला तर सगळे शरद पवार साहेबांची असलेली माणसं त्यांच्या आजूबाजूला आहेत। सगळेजण, त्यांची नावं सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहेत। म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेब एक नेता तुम्हाला भारी पडलाय हे त्यांची खऱ्या अर्थानं पोटदुखी आहे। एखाद्या पक्षाला पुढे घेऊन जाण्यामध्ये एखादा नेत्याचं जर योगदान असेल तर त्याच्यावर टीका करणं हे आता यांच्या हातात राहिलेलं आहे। खरं म्हणजे सत्तेपासून हे लोक आता वंचित राहिले हे त्यांचं दुःख आहे। म्हणून वारंवार टीका करून आपण किती एकजुटीने आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न आहे। हे आजही शरद पवार साहेब हे सर्व पक्ष चालवत आहेत। उभाटा गटाला चालवण्याचं काम खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख म्हणून शरद पवार करतायत। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।